आठवतात ते संत नसतात. विठ्ठल विठ्ठल हृदय नावाच्या मंदिरामध्ये जर परमात्मा आपल्याला साठवायचा असेल, एखादी वस्तू साठवायची असेल ना, तर अगोदर असणारी वस्तू त्या पात्रातून रिकामी करावी लागते. कल्पना करा, आपल्याला एखाद्या पात्रामध्ये दूध घ्यायचं आहे. मी चहा कॉफी नाही सांगत. विठ्ठल विठ्ठल एखाद्या पात्रामध्ये जर आपल्याला दूध घ्यायचं असेल तर कमीत कमी ते पात्र रिकामं असावं लागेल, शुद्ध असावं लागेल. सामान्य असणाऱ्या पात्रामध्ये ज्याला अनेक प्रकारचा आंबट वास लागला, त्यामध्ये दूध टाकलं तर काय होईल? दुधाचं दही होईल. पात्र स्वच्छ असावं लागेल आणि रिकामही असावं लागेल. स्वच्छ आणि रिकाम्या पात्रामध्ये जर आपण दूध टाकलं तर ते साठवलं जाऊ शकतं. तसं परमात्मा हृदयामध्ये जर साठवायचं असेल तर या हृदयातले विकार काढावेच लागतील. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, 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 तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे. विश्वासी तो करी स्वामीवरी सता, विश्वास तो करे स्वामीवरी सता, विश्वास तो करे स्वामीवरी सता, विश्वास तो करे स्वामीवरी सता, विश्वासी 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 तो करे स्वामीवरी सता. पात्र शुद्ध असल्याशिवाय एखादी वस्तू आपल्याला साठवता येत नाही. परमात्मा जर हृदयामध्ये साठवायचं असेल, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. दोन पद्धतीने सांगता येईल. एक तर चित्त निर्मळ करा, परमात्मा आपोआप येईल, किंवा परमात्म्याला आणा, विकार निघून जातील. तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भैला विठ्ठले, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भैला विठ्ठले, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भैला विठ्ठले, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भैरवा विठ्ठले, तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भैला विठ्ठले. काम क्रोध केले गररीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररीते, येणे सोसे म्हणा, येणे सोसे म्हणा, झाले हाव भर, येणे सोसे म्हणा,
सोसे मना येणे सोसे मन हो झाले हवा भरी येणे सोसे मन तुका म्हणे देह भरिला विठ्ठले साठविला हरी जी हृदय मंदिरी. पण या चरणामध्ये तर देह शब्द आला आणि या अभंगात हृदय आला. दोन्हीचा अर्थ एकच आहे हा. कारण हृदय सुद्धा देहच आहे, सूक्ष्म देह. विठ्ठल विठ्ठल आणि तिथे पण त्या चरणाचा अर्थ तसाच आहे. स्थूल देहामध्ये परमात्मा नाही, मग सूक्ष्म देहातच आहे. विठ्ठल विठ्ठल नाही म्हणजे आहेच बरं का, पण सामान्य रूपाने आहे. विठ्ठल विठ्ठल ते सगळी विद्वान मंडळी आहे. माझं तात्पर्य फक्त लक्षात ठेवा. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले परिणाम काम क्रोधे केले घर रीते. सूर्याचा जर आगमन प्रकाश झाला तर अंधकार राहत नसतो, तसं हृदयामध्ये परमात्माला की विकार राहत नसतात. विकार असेल तर परमात्मा नाही आणि परमात्मा असेल तर विकार नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ज्यांनी आपल्या हृदयामध्ये परमात्मा साठवला साठविला हरी जी ही हृदय मंदिरे. या हृदयाला शुद्ध करण्याकरता काय करावं लागेल? साधनाच करावी लागेल. जर आपल्याला अन्य कोणत्याही प्रकारचं साधन करणं शक्य नसेल तर नामस्मरण साधना करावी. कारण नामस्मरण केल्याबरोबर परमात्मा हृदयामध्ये प्रवेश करतो. नामासरी साची हरी रिगे हृदया माछारी तेने धाक्याभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. नाथ महाराज सांगतात नाम घेतल्याबरोबर परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतो. भागवतामध्ये पण असा विचार आहे, प्रविष्टोयम कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम. तिथे परमात्मा कानातून प्रवेश करतो. नामस्मरण केलं की मुखातून प्रवेश करतो. कुठून का प्रवेश कराना? प्रवेश करणं महत्त्वाचं आहे. किंवा उपनिषदामध्ये असा विचार केला बघा, परमात्मा इथून प्रवेश करतो. विदार्य मूर्ध सीमानम अशा प्रकारचा श्लोक आहे. विठ्ठल विठ्ठल त्या लहान मुलांचे जे काय टाळू मागतात ना तेल लावून, त्याचं कारणच आहे जीवात्मा तिथून प्रवेश करत असतो. आणि जर योग्य प्रकारची साधना असेल तर मृत्यूच्या प्रसंगाला महात्मा याच प्रवेशातून या दरवाजातून जातो. त्याला दशमद्वार असं म्हणतात. नाहीतर बाकीचे सगळे नवद्वारापैकी कोणत्या तरी दरवाजातून जातात. विठ्ठल विठ्ठल परमात्मा कानातून प्रवेश करू द्या, मुखातून प्रवेश करू द्या, पण प्रवेश केल्याबरोबर परमात्मा हृदयाला शुद्ध करून टाकतो. विकार राहत नाही. आपल्या हृदयामध्ये परमात्मा प्रवेश करत असेल याचं काय लक्षण आहे? परमात्मा जर हृदयामध्ये प्रकाश करत असेल तर त्याची लक्षणं आवरली तरी आवरली जात नाही. धरिताही पर्यावरणा ती बाहेर प्रगट होते आणि बाहेर प्रगट झालेली लक्षणं ही अमानितवादी लक्षणाने संपन्न असतात. तैसी हृदयेची निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे तिये सांगो आता धाने सांगी ऐक. ज्या महात्म्याच्या हृदयामध्ये परमात्मा प्रविष्ट होतो प्रवेश करतो त्याच्या शरीराच्या ठिकाणी ज्ञानी पुरुषांची सगळी लक्षणं आपोआप प्रगट होतात. बाणावी लागत नाही. याला सहज लक्षण असं म्हणतात. साधकाला मात्र बाणावी लागतात. विठ्ठल विठ्ठल किंवा ज्याला परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवायचा असेल त्याला आपल्या जीवनातल्या सगळ्या येशनात्रयांचा परित्याग करावा लागतो. मग लोकेशना असेल, वित्तेशना असेल, पुत्रेशना असेल. पुत्रेशना असेल म्हणजे दारेशना त्यामध्ये आलीच. विठ्ठल विठ्ठल या सगळ्यांचा जो परित्याग करू शकतो तोच परमात्म्याला हृदयामध्ये साठवू शकतो. कोठेही चित्तासी नसावे बंधन हृदय नारायण साठवा हृदय नारायण साठवा. कोठेही चित्तासी नसावे साठवण हृदय नारायण साठवा हृदय नारायण कोठेही जिताती नसावे बंधन कोठेही जिताती असावे कोठेही चित्ताती नसावे बंधन कोठेही जिताती असावे
नारायण साठवावा हृदय नारायण साठवावा कोठे चित्ताची नसावे बंधन हृदय नारायण साठवावा हृदय नारायण आसक्तीचे विषय मनुष्याला बांधून टाकतात. ज्या ज्या विषयावर आपली आसक्ती असेल ते ते विषय आपल्याला बांधतात. ज्या विषयावर तुम्ही प्रेम करता ते प्रेम नसतं, तो एक प्रकारचा खिळा असतो आणि तो हृदयात ठोकला जातो. कोठेही चित्तासी नसावे बंधन, आसक्ती असेल तर ते बंधन असतं. हृदय नारायण साठवावा, परमात्मा हृदयामध्ये साठवावा. शास्त्रकारांनी गोड चिंतन केलं. ज्याला विद्या साठवायची असेल क्षणाचा उपयोग चांगला करा, क्षणाचा. आणि ज्याला धन साठवायचं असेल त्याने कणाचा उपयोग चांगला करा. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थम च साधयेत क्षण त्यागे कुतो विद्या कण त्यागे कुतो धनम. क्षणाक्षणाने मनुष्याने विद्या संपादन करावी. माणसं बरेच इतके उदार असतात, टाइमपास करतात. विठ्ठल विठ्ठल वेळ व्यर्थ जाऊ देऊ नये. एक क्षणही आपला जर व्यर्थ गेला आणि तुम्ही यमाला सांगितलं हिमालय पर्वता एवढं मी तुला सुवर्ण दान करतो, फक्त मला एक श्वास वाढवून दे, यम म्हणेल मी तुला दुप्पट देतो पण तसं मागू नको. विठ्ठल विठ्ठल गेलेला क्षण कधीच परत येत नाही. 9:30 वाजता कीर्तनाला प्रारंभ झाला, गेले ना क्षण निघून. 11 वाजत आले, आता क्षण निघून गेले. हे वाक्य सांगत असताना जे आयुष्य आपल्या हातामध्ये आहे, वाक्य संपत असताना तेवढं आयुष्य हातात नाही. वर्तमान म्हणेपर्यंत वर्तमान भूतकाळात जमा होतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मनुष्याने क्षण कधी व्यर्थ गमावू नये. क्षणाक्षणाने विद्या संपादन करावी, कणाकणाने धन संपादन करावं. आणि ज्याला परमात्मा साठवायचा असेल हे परमार्थ महाधन आहे. सामान्य धनाकरता जर कणाकणाचा उपयोग करावा लागत असेल तर परमार्थ नावाचं महाधन साठवण्याकरता जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पवाडे, नामस्मरण केल्यानंतरच परमात्मा हृदय नावाच्या मंदिरामध्ये साठवला जातो. हृदयालाच मन मंदिर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मंदिरामध्ये स्थापन केलेला परमात्मा दर्शनाकरता योग्य आहे, दर्शनाकरता. पण हृदयामध्ये साठवलेला परमात्मा जर असेल तर तो परमात्मा दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष या फलाला कारण आहे. असा परमात्मा हृदयामध्ये ज्यांनी साठवला, सामान्य नियम असा आहे संग्रह केला की नाश होतो, परंतु जो हृदयामध्ये परमात्म्याला साठवतो त्याचा नाश होत नाही, त्याच्या जीवनातल्या अनिष्ठाचा नाश होतो. कसा? त्यांची सरली रधार 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 झाला चपळ व्यापार झाला चपळ व्यापार त्यांची सरली रधार त्यांची सरली रधार झाला सफल झाला सफल पार त्यांची सरली रधार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार त्यांची सरली रधार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार झाला सफळ व्यापार. संग्रहाचा नियम असा आहे सहतेन विनश्यती. जो जो व्यक्ती संग्रह करतो
संग्रहाच्या बरोबर त्याचाही नाश होतो. पण इथे मात्र अलौकिकता अशी आहे, यालाच षडलिंगामध्ये अपूर्वता असं म्हणतात. हा संग्रह असा आहे, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांचा नाश होत नाही. मग त्यांच्या पाठीमागे लागलेली परंपरा सरली संपली. कोणती? एरझार. एरझार म्हणजे जाणं येणं. जाणं येणं म्हणजे कीर्तनासाठी नाही. विठ्ठल विठ्ठल जन्माला येणं आणि पुन्हा मृत्यूला प्राप्त होणं, हे जे जाणं येणं आहे ना, याला एरझार असं म्हणतात. आणि ही एरझार संपण्याकरताच मनुष्य देह आहे. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे. आला की नाही शब्द? एर झारे चिरापडे. या शरीरामध्ये आपण असं कर्म करू शकतो की या कर्माच्या माध्यमातून भक्ती किंवा तत्वज्ञानाच्या द्वारे आपण जन्माची आणि मरणाची परंपरा खंडित करू शकतो. अन्य देहामध्ये मात्र हा अधिकार नाही. ज्याने परमात्मा हृदयामध्ये साठवला त्यांची सरली एरझार. सरली म्हणजे संपली. बघा बरं का, संग्रहासहित त्यांचा नाश नाही झाला, संग्रहामुळे अनिष्ट परंपरेचा नाश झाला. विठ्ठल विठ्ठल झाला सफळ व्यापार. त्यांच्या जीवनातला व्यापार सफळ झाला. आता हा जर अभंग व्यवहारातला असेल तर व्यवहारातला व्यापार घेता आला असता. पण जर ते साठविला हरी असा अभंगाची सुरुवात आहे, याचा अर्थ इथला व्यापार व्यावहारिक नाही, पारमार्थिक व्यापार. आणि पारमार्थिक व्यापारामध्ये कोणता व्यापार आहे? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वम च ब्रह्माभ्यासम विदुर्बदा. वारंवार तीच गोष्ट करणं याला अभ्यास असं म्हणतात. आणि अभ्यास एक प्रकारचा व्यापारच आहे. विठ्ठल विठ्ठल किंवा तुकोबारा व्यापाराचं लक्षणही सांगतात. व्यापार त्यालाच म्हणावं ज्याच्यात लाभ होतो. तुका म्हणे लाभ येतो व्यापार, ज्याच्यातून लाभ होईल त्यालाच व्यापार असं म्हणतात. आता हे कीर्तन म्हणजे काय आहे? पारमार्थिक व्यापारच आहे. कीर्तनाचा व्यापार होऊ नये, पण कीर्तन हा एक प्रकारचा पारमार्थिक व्यापार आहे. या व्यापारानंतर काय लाभ आहे? 11:30 वाजता कळेल. विठ्ठल विठ्ठल कीर्तन हाच सर्वात मोठा लाभ आहे. सर्वात मोठा लाभ. बाकीचे लाभ गौण आहे, त्याला परमप्रयोजन, बाकीचे अवांतर प्रयोजन असं म्हणतात. असू द्या. लाभ होय तो व्यापार, ज्याच्यातून लाभ प्राप्त होईल त्यालाच व्यापार असं म्हणतात. आणि हृदयामध्ये जर परमात्मा साठवला तरच हा लाभ होऊ शकतो. सरली एरझार. जन्माला येणं आणि मृत्यूला प्राप्त होणं ही परंपरा खंडित फक्त याच कारणामुळे होऊ शकते. बाकी कोणता नान्यः पंथा विद्यते अयनाय, दुसरा कोणताही उपाय आपल्याला करता येणार नाही. या पहिल्या चरणाची आणि दुसऱ्या चरणाची एक संगती फार गोड आहे. ज्याला एरझार संपवायची असेल त्याने हृदयात फक्त परमात्मा साठवावा. जर अन्य काही साठवलं एरझार संपणार नाही, वाढेल. विठ्ठल विठ्ठल पण लाभ तरी कशाला म्हणतात? भगवान परमात्मा गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये सांगतात, लाभ त्याला म्हणतात जो प्राप्त झाल्यानंतर त्यापेक्षा अधिक काही नसावं, जे मिळाल्यानंतर त्याच्या बरोबरीचंही काही नसावं, त्याला लाभ असं म्हणतात. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः न अधिकम ततः. त्यापेक्षा अधिकही नाही कोणता लाभ आणि दुसराही कोणता लाभ नाही. अपरम न अधिकम न, दोन विशेषण आहे बघा लाभा करता. अधिकही कोणता लाभ नाही, कारण परमात्मा सर्वात मोठा लाभ आहे. दुसरा कोणता लाभ का नाही? दुसरा परमात्माच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे मनोनी भोग विषेकी हरिखे नाजो. या लाभासारखा दुसरा लाभ कोणता नाही. किंवा भक्तिसूत्रामध्ये चिंतन फार गोड केलं. नारद महर्षी असं म्हणतात, हा लाभ ज्याला प्राप्त होतो ना त्याच्या ठिकाणी 11 प्रकारची लक्षणं विद्यमान होतात. या लब्ध्वा अपमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती, यत् प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, नोत्साही भवती, यज्ञात्वा मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मा रामो भवती. हे सगळे लाभ होतात हृदयात परमात्मा साठवला तर. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार.
हा व्यापार फक्त परमात्मा दर्शनानेच होऊ शकतो, अन्य कोणती गोष्ट नाही. ज्ञानोबा चिंतन ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तेवी मजसी एकवट जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्यांना पुनरावृत्तीची नाहीतर पुनरावृत्तीची वाट ब्रह्मदेवाला सुद्धा मोडली जात नाही. कैसे थोरियेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापाशी गजाहाला. ब्रह्मदेवाला सुद्धा पुन्हा जन्माला यावं लागतंय बरं का, यावं लागतंय. पण ज्याने परमात्मा हृदयामध्ये साठवला, पुनरावृत्तीची वाट मोडली गा, झाला सफळ व्यापार. परमात्मा दर्शनाचा हा व्यापार आहे. म्हणे एखाद्या साधकाचा जर परमात्मा हृदयामध्ये साठवण्याचा क्रम जर हळूहळू असेल, किंवा परमात्मा दर्शन झाल्यानंतर त्याला आणखीन काही भय चिंता जीवनात सतावते का, नाही. तुकोबाराय सांगतात, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला एकदा परमात्मा हस्तगत झाल्यानंतर जीवनामध्ये भयही राहत नाही, कोणत्या प्रकारची चिंताही राहत नाही बरं का. नाहीतर चिंता पारमार्थिक जीवनात सुद्धा असते बरं का. पंचदशीचं बहुतेक 11वं प्रकरण आहे, त्या जीवनामध्ये चिंता असते आहे बघा. तपेनैव चिंता अशा प्रकारचा एक शब्द आलेला आहे की मी का बरं पाप केलं असेल आणि का बरं पुण्य केलं नाही, चिंता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण खऱ्या पारमार्थिक जीवनामध्ये भीतीही राहत नाही, चिंता राहत नाही. वाक्प्रचार आहे, हरी आला हाता, हाता येणं हा वाक्प्रचार, हस्तगत होणं. परमात्मा जर हस्तगत झाला, हस्तगत म्हणजे काय, अपरोक्ष साक्षात्कार. करतळावरी वाटोळा डोलत देखीचे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं. परमात्मा हस्तगत होणं म्हणजे हातामध्ये येणं म्हणजेच प्राप्त होणं. आणि एकदा परमात्मा जर आला तर मग कैची भय चिंता, भयही राहत नाही, कोणती चिंताही राहत नाही. वैराग्य शतकामध्ये 9 प्रकारच्या भयाचा विचार केला आहे बघा. 9 प्रकारचं भय सांगितलं. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्तेनृपालात भयम, माने दैन्य भयम, बलेरिपु भयम, रूपेच्या राया भयम, शास्त्रेवादी भयम, गुणेखल भयम. पुढे काये कृतांतात भयम, सर्वं वस्तु भयान वितम भुवी नृणाम, वैराग्यम एव अभयम. विठ्ठल 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 विठ्ठल. जो जो मनुष्य भोग संपादन करतो, भोगामध्ये रोगाची भीती आहे. भोगे रोगा जोडोनिया
दिले अनेका. भोग संपादन केला विषयाचा रोग होणारच किंवा भवरोग होणार. दुसरा कोणता रोग आहे? भोगे रोग भयम. एखादा व्यक्ती जर कुलवान असेल आणि जर चालताना त्याचं पाऊल घसरलं, आचरण चुकलं की च्युत होण्याची भीती आहे. कुलेच्युती भयम. वित्तेंद्रपालात भयम. पैसा फार मोठ्या प्रमाणात असेल, राजाची भीती, कधी धाड टाकतील सांगता येत नाही, त्याला इन्कम टॅक्स म्हणतात. वित्तेंद्रपालात भयम. माने दैन्य भयम. जर आपल्याला सन्मान मिळाला पूर्व जीवनामध्ये नंतर कोणीच विचारलं नाही, माने दैन्य भयम, दीनतेची भीती आहे. माने दैन्य भयम. पुढे आहे बले रिपू भयम. जर आपल्याकडं फार मोठं बळ असेल तर शत्रू निर्माण होण्याची भीती असते. बले रिपू भयम. रूपे जराया भयम. एखादा व्यक्ती सुंदर असेल तर त्याला वृद्ध अवस्थेची भीती असते. लहान मूल पाहिलं तर उचलून घेतला कडीयेवरी. म्हणजे लहान मूल पाहिलं तर कोणी पण कडेर घेऊ शकतात. म्हाताऱ्या माणसाला विठ्ठल विठ्ठल रूपे जराया भयम. शास्त्रेवादी भयम. जर आपल्याकडे शास्त्र संपादन असेल तर वादविवाद घालण्याची शक्यता असते. कुणीही प्रश्न विचारतं विठ्ठल विठ्ठल आणि जोपर्यंत कोणी प्रश्न विचारत नाही तोपर्यंत पाठ चालू. प्रश्न विचारला पाठ बंद. विठ्ठल शास्त्रेवादी भयम. शास्त्रामध्ये वादविवाद घालण्याची भीती आहे. गुणे खल भयम. आपल्याकडे चांगल्या प्रकारचे गुण आहेत पण खळ माणसं त्या गुणाचा अवगुण करतात, भीतीच आहे. आणि सर्वात मोठी भीती आहे काय कृतांतात भयम. या शरीराला मरणाची भीती आहे. जगातल्या सगळ्या वस्तू या भयाने संबंधित आहे, पण वैराग्य नावाचं एक असं स्थान आहे अभयम. अभयम वै जनक प्राप्त असी. वैराग्य असेल हे सगळ्या प्रकारचं कोणतंही भय आपल्याला सतावत नाही. या 9च्या 9 भयाला आपल्याला प्रमाण देता येईल. विठ्ठल विठ्ठल संतांना थोडासा विस्तार करतो. मी प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करतो, जेवढे आठवतील तेवढे सांगतो. संतांना भोगापासून रोगाची का भीती नाही? भोगे त्यागे पांडुरंग. त्यामुळे भोगापासून रोगाची भीती नाही. कुलेच्युती भयम. कुलवान प्रसंगातून च्युत होण्याची का भीती नाही? अच्युताचा संग झाला च्युत होण्याची भीती नाही. अच्युत आहे ना, विठ्ठल कुळीचे दैवत, आणि या कुळातून च्युत होण्याची शक्यता नाही. आता वित्ते नृपालात भयम. वित्तापासून राजाची भीती असते, संतांना तीही भीती नाही. विठ्ठल वित्त गोत चित्त, त्यामुळे ती भीती नाही. विठ्ठल विठ्ठल माने दैन्य भयम. मानापासून संतांना दीनतेची का भीती नाही? संतांना मानाची गरज नाही. अमानित्वम. सन्मानितो सांकडे. गरिमे ते अंगाकडे येवोची नेती जगे अवज्ञाची करावी, दीनतेची भीती नाही. बले रिपू भयम. या बळाची त्यांना रिपू शत्रूची काय बरं भीती नाही? त्याचं कारण आहे रिपू मित्रा दोही सरिसा पाडू समोशत्रेच मित्रेच समशत्रोच मित्रेच. रिपू भीती नाही. रूपे जराया भयम. जराया भीती का नाही बरं? कारण देह भावनाच नाही, शरीर भावनासती, इंद्रिय विषय विसरते, म्हणून जेरेची भीती नाही. शास्त्रे वादी भयम का नाही? संतांच्या सोबत वाद घालायचा नाही कोणी. का? संतांच्या मुखातून कोणताही शब्द निघून गेला की ते शास्त्र होतं. विठ्ठल विठ्ठल दयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद. त्यांच्या मुखातून निघणारा स्वैर शब्द सुद्धा जर वेद असेल तर आता कोणाची हिंमत आहे वाद घालण्याची? शास्त्रेवादी भयम न असती, त्यांना ते भीती नाही. बरं, पुढची भीती गुणे खल भयम. संतांच्या ठिकाणी खळाची भीती आहे का? नाही. खळाची व्यंकटी सांडो, म्हणून खळाचीही भीती नाही. बरं, काही कृतांतात भयम नाही. उलट काळ त्यांना सलाम करतो, काळाची भीती नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. या सगळ्याचं कारण काय असेल? हरी आला हाता मग काहीची भय चिंता. संतांना चिंता सुद्धा कोणत्या प्रकारची नाही. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलं, जगात फक्त दोघांना चिंता नाही, बाकी सगळ्यांना चिंता आहे. आता इथं गर्दी नाही म्हणून काही हरकत नाही, पण गर्दी असती तर मग पहिल्या पंक्तीला कसा नंबर लागेल याची चिंता. विठ्ठल विठ्ठल दोनच माणसं या जगामध्ये चिंतेपासून मुक्त आहे. द्वावेव चिंतया मुक्तो परमानंद आपलुतो. कोण आहे? यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्य परम गतः. या जगात फक्त दोघाला चिंता नाही, आनंदाने संपन्न आहे. कोण कोण? ज्याला काहीच कळत नाही
आणि जो अज्ञानी आहे, काही करत नाही, जड आहे, विमुग्ध आहे, अज्ञानी आहे, विमुग्धो जडो बालो, असा लहान मुलगा, त्याला काहीच काळजी नाही. आणि दुसरा एक महात्मा, यो गुणेभ्य परम गतः, जो गुणाच्या पलीकडे गेला, या दोघांना चिंता नाही. खरी चिंता फक्त महात्म्याला नाही, म्हणजे मग लहान मुलांना आता नाही, नंतर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण महात्म्याला मात्र कोणत्याही प्रकारची चिंता नाही, कारण परमात्मा त्याची चिंता वहन करतो. ते एकवटुनीची एक क्षणी अनुसरले गामाची वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. मग तीही जे जे करावे ते मदची पडले आघवे. जैसी अजात पक्षाची ने जीवे पक्षिणी जी अनन्याश्चिंतयंतो मा, ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. किंवा आपलं पाठातलं प्रमाण, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोणत्याही प्रकारची चिंता करत नाही, चिंतनच करतात. आणि जे चिंतन करतात ते चिंता करत नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. पण जो हरी हृदयामध्ये साठवला, जो हरी त्यांच्या हातामध्ये आला, त्या हरीचा स्वभाव काय आहे? तुका मने हरे, तुका मने हरे, तुका मने हरे, तुका मने हरे, तुका मने हरी, तुका मने हरी, तुका मने हरी, तुका मने हरी. तुका मने हरे, तुका मने हरे, तुका मने हरे, तुका मने हरी, तुका मने हरी, तुका मने हरी, तुका मने हरी. काही मुरोने देवोरी, काही मुरोने देवोरी, बार घुमाए बार
घुमाए दोबार घुमाए दोबार घुमाए तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी जो परमात्मा हृदयामध्ये साठवला जो हस्तगत झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती चिंता सतावत नाही अशा हरीचा स्वभाव जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या अंतिम चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी या चरणाचे दोन अर्थ होतील बरं का. दोन अर्थ होतील. एक तर उरी उरो नेदी असा अर्थ करायचा किंवा हरी उरो नेदी परंतु हरी उरी विठ्ठल विठ्ठल दोन्ही पण चरणाचे अर्थ होतील. परमात्मा ज्याच्या हृदयामध्ये गेल्यानंतर काय उरू देत नाही हो. निळोबरांची फार गोड गवळण नाही आता चाल नाही म्हणत. माझ्या मीपणाचा करोनी फराळ माझ्या मीपणाचा करोनी फराळ माझ्या मीपणाचा अशी ती चाल आहे आता म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल पण मी हे केव्हा म्हटलो चाल म्हटल्यानंतर म्हटलो माझ्या मीपणाचा करोनी फराळ. परमात्मा काय करतो गवळण आपल्या जीवनातला अनुवाद सांगते आहे. परमात्मा आमच्या जीवनामध्ये जेव्हा आगमन करतो तेव्हा तो सगळ्या प्रकारचं खाऊन टाकतो. उरले खावयासी पैसला सकळ उरले खावयासी पैसला सकळ उरले खावयासी ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ ऐसा भुकाळू हा का यासी न पुरेची ग्रासिता माझा खेळवो. आणि मग तिला चिंता पडली आता काय देऊ नसता जवळी आता काय देऊ नसता जवळी आता काय देऊ. आता काय बरं द्यावं. याने फराळ केला फराळ नाश्ता माझ्या मीपणाचा करोनी फराळ. परमात्मा आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये काय काय नष्ट करतो गवळण घरी गेल्यानंतर बघून घ्या. आपण सगळे जाणकार श्रोते आहात. विठ्ठल विठ्ठल परमात्मा आपल्या भक्ताच्या जीवनातलं कर्म उरू देत नाही. अगा कर्मे जे उरावे कर्म शिल्लक ठेवत नाही. संचित प्रारब्ध ते बक्षिले समूळी कर्माच्या घेतल्या कवळी संपत्ती विपत्तीचे भोग बक्षिले. सगळ्या उपाधी जीवभावाच्या निर्वणीया आधी सगळ्या प्रकारच्या उपाधी परमात्मा नष्ट करतो. कर्म शिल्लक ठेवत नाही. विषय वासना त्या ग्राशिल्या निमिष मिळवो. कर्म शिल्लक नाही ठेवत वासना शिल्लक ठेवत नाही संपत्ती पण शिल्लक नाही ठेवत. कारण भगवंत असं म्हणतात मी ज्याच्यावर अनुग्रह करतो ना त्याची संपत्ती पहिल्यांदा काढून घेतो. संपत्ती काढून घेतली की लोक जवळ येत नाही आणि लोक जवळ आले नाही की साधना चांगली घडते. विठ्ठल विठ्ठल मी संपत्ती काढून घेतो जीव भावही नष्ट करतो. खरं असं आहे जीवभाव परमात्मा उरू देत नाही. तुका म्हणे हरी काही उरून दी. या काही पदामध्ये काही पण घेऊ शकता तुम्ही. काही पदामध्ये अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती सुद्धा घेऊ शकता. इतका या काही पणाचा काही अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल परमात्मा जीवभाव शिल्लक ठेवत नाही यात नवल नाही. जीवभावाच्या सापेक्ष आलेला शिवभावही शिल्लक ठेवत नाही. मग जीव शिव निरपेक्ष असणारं परमात्मा शिल्लक राहतं. किंवा ज्ञानोबारा चिंतन करतात विस्तार नाही करत. आता ज्ञानोबारा असं म्हणतात जेव्हा आपल्याला अहम ब्रह्मास्मित्याकारक ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान अज्ञानाला घेऊन जातं. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया. उदाहरण देतात जैसा वन्य काष्ट जाळून या स्वये जळे. ज्याप्रमाणे अग्नी लाकडाला लागला की लाकडाला नष्ट करतो लाकडू नष्ट झालं की स्वतःही नष्ट होतो. खाली काय राहतं राख दुसरं काही राहत नाही. जैसा वन्य काष्ट जाळून या स्वये जळे. ज्ञानोबारा चिंतन करतात तैसे अज्ञान ज्ञाने नेले. आपण ही वस्तू देऊनी गेले. अज्ञानाला ज्ञान घेऊन जातं आपणही गेले परंतु वस्तू देऊन गेले. ऐसे जाणणे उरले जाण तेजे. जर अग्नी माझी गेले तुम्हाला 8व्या अध्यायातली ओवी सांगायची का तो को बरायचा अभंग. मला तसंच एक प्रमाण ओवी पण आहे. विठ्ठल विठ्ठल अग्नी माझी गेले अग्नीचे होणे ठेले. तसे आणखीन एक प्रमाण आहे बघा. इंधन पाठीनं निवडीची काही केली अशा प्रकारची ओवी आहे. आता एवढ्या वेगात नाही आठवणार. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझा विषय हा चालू आहे, अज्ञान ज्ञाने नेले. अपरोक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की ते अज्ञानाला घेऊन जातं, पण स्वतः राहत नाही. आपणही वस्तू देऊन गेले, वस्तू देतं आणि स्वतः जातं. जी वस्तू राहते त्याला कोणी जाणू शकत नाही. जाण नेविन उरले, जाण ते जे पण उरले बरं का. तो का म्हणे हरी काही उरो नेबी, पण उरी म्हणजे उरले. जर काहीच शिल्लक राहिलं नाही तर शून्यवाद येईल. आणि जर काही शिल्लक राहिलं आणि बाकीचं काही राहिलं नाही, बाकीचं म्हणजे इदम पदाला विषय होणार काहीच राहत नाही. आणि जे इदम पदाला विषय होत नाही तो परमात्मा शिल्लक राहतो. यालाच म्हणतात सर्व बाधा वशिष्ठ. परमात्मा शिल्लक राहतो, हा आपला सत्वाद आहे. विठ्ठल विठ्ठल परमात्मा फक्त परमात्मा रूपाने राहणं. तो का म्हणे हरी काही उरवणे देवरी. भक्ताच्या जीवनातला काही उपाधी शिल्लक ठेवत नाही, फक्त परमात्मा रूपाने अवशिष्ट राहतो. उरी म्हणजे तो उरतो. सर्वांचा बाध झाल्यानंतर जे राहतं ते परमात्मा स्वरूप असतं. असा ज्यांना भाव प्राप्त झाला त्यांची सरळी येरझार झाला सफळ व्यापार. यथामती यथावकाश. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेऊन प्रातस्मरणी वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मीभूत विठ्ठल बाबा देशमुख यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्राप्त झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पण करण्याचा प्रयत्न केला. या चिंतन सेवेमध्ये जे अयोग्य असेल ते माझा वाणीचा बुद्धीचा दोष समजा. जे योग्य असेल ते ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज परंपरेतील गुरुवर्य मारुती बाबा असतील, शास्त्री बाबा असतील, गुरुवीर डॉक्टर बाबा असतील किंवा राऊत बाबा असतील, आदी करून जी गुरुवर्य मंडळी आहे योग्य असेल गुरुजनांचं म्हणून स्वीकार करा. ज्यांच्यामुळे ही सेवा मला प्राप्त झाली, मी तर माझ्या जीवनामध्ये त्यांना मोठा भाऊच मानतो आणि आहेच ते. हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू श्रीनिवास महाराज यांचं अत्यधिक प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या खातर मला ही सेवा प्राप्त झाली. आपल्याकडे काही तेवढी पात्रता नाही, योग्यता नाही, पण मोठी माणसं मोठी असतात, ते आपल्याला समोर आणतात. काही स्टेजवर आणणाऱ्यापेक्षा आणणारीच मोठी असतात. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारची सेवा सर्वांच्या चरणी समर्पण करून याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दिले कुरी वेळी वाकुडी उतरे करा क्षमा पराज महाराज नाही उच्चारिला निकार म्या फुला क्षमा पराज महाराज तुका मनी ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा. झाली समाधान तुमचे देखील चरण आता उठावेसे मना येथे नाही नारायणा. हा सुरवाणिक पणी येथे सापडले की आता उठावेसे मना येथे नाही नारायणा. तुका मनी भोग गेला निवारीला आता उठावेसे मना येथे नाही नारायणा. आजी करून आरती चक्रपाणी भोवाळ आजी पुरले नवस धन्य काळा दिवस पाहा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. हा तुका वाही टाळे हो भासनी जवळ आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस. प्रेम सप्रेम आरती गोविंदाची हो बाळा धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन पुराणी मुद्दा ओवाळती परमानंद धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. नामावली केश बाती कोणी राहिलो तट धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनवेदिला माझा आरती ज्ञान राजा परिज्ञान जगी हित ज्ञानते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदिला माझा
आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दन पायी मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेव आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखव्या आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारे दैशित गोबाचे अभंगर चिंदे आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखव्या आरती तुकाराम तुकिदा तुरे श्री ब्रह्म तुकाचे आगे मंदिर रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखव्या आरती तुकाराम देवा घाले झाला रखमाई ठोबा रखमाई मागणे तुझं प्रति आहे देशील तरी बाय पांडुरंगा संतास निरीची आणि तुझे काय न मागू देवा म्हणे आता उदार तू मज ठेवी पायी संताची संतास निरीची मजले ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम